देवेंद्र गावंडेजी हे लोकसत्ताचे नागपूर जे सिटी एडिशन आहे त्याचे संपादक आहे। गेल्या 20 वर्षापासून गावंडेजी नक्षल मुवमेंट्सवर आहे, जी ट्रायबल मुवमेंट आहे या नक्षल मुवमेंटवर ते सतत लिहित आहे। असे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि वृत्तपत्रात ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असे श्री देवेंद्र गावंडेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी RSS जन्मशताब्दी या विषयावर आपले विचार मांडावे। संघाचा शताब्दी महोत्सव सध्या ज्याची खूप चर्चा आहे, त्याच्यावर बऱ्याच चांगल्या म्हणजे दोन्ही बाजू वाईट अर्थात बोलणारे लोक असतातच समाजात। या सगळ्या गोष्टींवर संघाच्या एकूण कार्यावर सध्या चर्चा सुरू आहे आणि वर्षभर ती होणार आहे। एक सातत्याने सांगितलं जाते की संघावर बोलण्याआधी संघ समजून घेतला का। मला असं वाटते की माझ्या पातळीवर तरी अजून ती प्रोसेस जी आहे समजून घेण्याची ती सुरूच आहे, कारण संघ समजून घ्यायला जरा कठीण आहे असं मला वाटते। म्हणजे मी जेव्हा पत्रकारितेत आलो 20व्या वर्षी येऊन गेलो म्हणजे अपघाताने, तर मी जेव्हा चंद्रपूरला होतो तेव्हा माझा 2 विचारधारेशी ताबडतोब परिचय झाला। एक विचारधारा होती उजवी म्हणजे संघाची आणि दुसरी होती डावी म्हणजे नक्षलींची। तर उजव्या विचारधारेतले माझे 2 मित्र होते, एक कालिदास कानगो आणि दुसरे सुनील देशपांडे। सुनील देशपांडे तेव्हा चंद्रपूरला जिल्हा प्रचारक होते। आम्ही तिघांनी मिळून खूप सिनेमे पाहिले, इतके सिनेमे पाहिले की जवळजवळ एक 5-1 वर्षात 200-300 सिनेमा बघितले असे। आणि दुसरी जी विचारधारा होती त्याच्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे, जो नंतर जहाल नक्षलवादी झाला, तो मारला गेला। त्याच्यानंतर अनुराधा गांधी तेव्हा चंद्रपुरात होती। तर दोन्ही विचारधारेचा माझा परिचय एकाच वेळेस सुरू झाला आणि तो मला असं वाटते की अजूनही मी त्याच्यात चाचपडतो आहे, शिकतो आहे, काहीतरी नवीन ऐकायला मिळते आहे। एक पत्रकार म्हणून जी काही उत्सुकता असावी लागते ती माझ्यातली अजून संपलेली नाही आणि मी स्वतःला बनचुके असं समजत नाही। मी ज्या वृत्तपत्रात काम करतो ते वृत्तपत्र प्रामुख्याने सत्ताविरोधी सूर आळवणार आहे। त्याच्यामुळे जेव्हा 2014ला भाजपची सत्ता आली त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास झाला, प्रामुख्याने तुमच्या सगळ्या लोकांकडून। याचं कारण असं की तुमचं जे भरणपोषण झालं होतं ते सत्ताविरोधी विचारातूनच झालं होतं आणि लोकसत्ता हा तुमचा आधार होता। आणि नंतरही आम्ही जेव्हा तशीच भूमिका घेत राहिलो तेव्हा तुम्हाला वाटलं अरे हे तर वृत्तपत्र आपलं समजत होतं, हे कसं विरोधात गेलं। आणि त्याचा त्रास सुरुवातीला आम्हाला लोकसत्ताला झाला, आताही होतो मध्ये मध्ये, पण हे चालायचंच। हे शेवटी माध्यमांचं स्वातंत्र्य, माध्यमांना विरोध या गोष्टी होत असतात। पण या जडणघडणीमुळे माझ्यात एक स्वतःमध्ये एक असा बदल झाला की इतक्या सगळ्या म्हणजे नक्षलसारखी एकदम कडवी विचारधारा, त्याच्यानंतर उजवी विचारधारा, अशा सगळ्या विचारधारेच्या जवळ राहून त्या माणसांमध्ये राहूनही मी माझ्यावर कोणत्याही विचारधारेचा प्रभाव होऊ दिला नाही। आणि हे फक्त मी जिथे काम करतो, नोकरी करतो त्याच्यामुळेच हे शक्य झालं। त्याच्यामुळे एक तटस्थपणाने या सगळ्या गोष्टीकडे बघण्याची जी दृष्टी लागली आणि मला असं वाटते की ती दृष्टी तुम्हाला एक पत्रकार म्हणून खूप फायद्याची असते। आणि त्याचे तोटे पण आहेत, कारण आता असं झालं आहे म्हणजे आत्ताचा जो काळ आहे तो असा आहे की तुम्ही कोणत्या तरी एका बाजूचे व्हा, तुम्ही मधले राहूच शकत नाही। तर हा जो काळ आहे या काळामध्ये जे मधले असतात त्यांची प्रचंड अडचण होते आणि ती अडचण सहन करावी लागते, त्याला काही इलाज नाही। पण मला असं वाटते की मधले असणं हे जिथे आपण नोकरी करतो त्या मिठाशी प्रामाणिक असणं हे असंच मी त्याला मानतो। तर तेव्हा मला म्हणजे त्या काळात जेव्हा सुनील देशपांडे माझे मित्र होते, कालिदास कानगो होते, कालिदास कानगोंचं नाव तर सगळ्यांना माहीत असेल, सुनील देशपांडे पण माहीत असतील। त्या काळात संघ नेमका कसा काय, त्या काळात मुळात
संघाविषयीचं एक कुतूहल काय आहे लोकांमध्ये. मी लोक या दृष्टीने बोलतो आणि लोकांच्या दृष्टिकोनातून मला काय वाटते किंवा लोक काय बोलत असतात ते माझ्यापर्यंत येते, मी त्या दृष्टीने इथे बोलणार आहे. तर संघाविषयीचं कुतूहल लोकांच्या मनात आजही कायम काय आहे. जे इतकं सगळं समजून घेतल्यावरही अनेक जण आजही असं काय म्हणतात की संघ आधी समजून घ्यायला हवा. मला असं वाटते की पारदर्शकतेचा थोडा अभाव जो त्या काळी जाणवत होता तो आता कमी झालेला मला जाणवतो. आता बऱ्याच गोष्टी अगदी स्पष्ट व्हायला लागल्या. त्या काळात समाज माध्यम सोशल मीडिया नव्हता, वृत्तपत्र मर्यादित होती, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हताच. तो नंतर सुरू झाला 95 नंतर. तेव्हा अनेक गोष्टी स्पष्ट व्हायला वेळ लागायचा आणि नंतर हळूहळू अनेक गोष्टी स्पष्ट होत गेल्या. तसा माझा समाजाचा मी ज्या माध्यमातून काही मतं मांडतो त्याचा वापर करून समाजातल्या काही घटकांचा असा एकूण दृष्टिकोन संघाविषयी बदलत गेला. पण तरीही मला असं वाटते की अनेक प्रश्न संघाच्या बाबतीत उपस्थित केले जातात आणि मी असं समजतो की वैचारिक वादप्रतिवादाचं व्यासपीठ हे कोणतीही व्याख्यानमालाच असते आणि या व्यासपीठावरून आपण ते प्रश्न उपस्थित करावे असं मला मनापासून वाटते आणि मला असं वाटते की ते माझं कर्तव्य पण आहे. मुळात आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जवळजवळ 25 वर्षाआधी संघाची स्थापना झाली. संघ तेव्हा म्हणजे लहान बाल्य अवस्थेत होता आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश स्वतंत्र तर झाला पण तो वेगवेगळ्या जातीपातींमध्ये विभागला गेला आहे आणि त्याला एका सूत्रात जर बांधून ठेवायचं असेल तर ते कोणतं तरी एक सूत्र निश्चित असावं. या दृष्टिकोनातून हेडगेवारांनी जी कल्पना मांडली की कॉमन आयडेंटिटी असायला पाहिजे संघाची आणि ती आयडेंटिटी होती हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि ही जी काही ही गोष्ट त्या काळामध्ये बरोबर होती, मी चूक म्हणत नाही. तेव्हा त्यांना असं वाटू शकते. तुम्ही इतिहासाचा आज सध्या खूप स्पर्धा लागली आहे इतिहासाचं खोदकाम करण्याची, पण त्या काळात त्या लोकांनी जे निर्णय घेतले हे त्या वेळेच्या त्या कालाशी सुसंगत असेच होते. आता त्याची जास्तीत जास्त चिकित्सा करू शकतो पण त्या मुद्द्यावरून आपण कोणाला शिव्या नाही देऊ शकत असं माझं ठाम मत आहे. तर तेव्हा जो काही हा विचार मांडला गेला, हा विचार पुढे नेत असताना असं लक्षात आलं की आपल्या देशातल्या जाती-पाती मध्ये समाज अजूनही विभागला गेला आहे आणि धर्मापेक्षा त्याचा पगडा आपल्या समाजावर सगळ्यात मोठा आहे आणि तो पगडा आजही आपल्यावरचा कमी झालेला नाही, अजूनही कमी झाला नाही. त्याला आरक्षण जबाबदार आहे, सरकारची धोरणं जबाबदार आहे, काय आहे याच्यात मी जाणार नाही, पण तो अजूनही आपल्याला तो पगडा अजूनही आपल्याला हटवता आलेला नाही. तर याच्या पुढचं पाऊल मग संघाने काय उचललं 1974ला तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल की देवरसांचं वसंत व्याख्यानमालेतलं भाषण, ज्याच्यात त्यांनी पहिल्यांदा सामाजिक समरसतेचा मुद्दा मांडला. या सामाजिक समरसतेच्या मुद्द्याची आजही तेवढ्याच तीव्रतेने आणि तेवढ्याच उत्सुकतेने चर्चा होते, लोक ऐकतात. मुद्दा चांगला 100% चांगला होता आणि तो ऐकला जातो आजही. पण ही जी सामाजिक समरसतेचा मुद्दा तेव्हा जो मांडला गेला, ही सामाजिक समरसता च्या दिशेने वाटचाल करताना संघ यशस्वी झाला की अयशस्वी. मला असं वाटते की संघाला या पातळीवर खूप निर्भेळ यशही मिळालं नाही आणि फार अपयशही पदरी पडलं नाही. संमिश्र अशा स्वरूपाचं यश आहे. बरं, हे उद्दिष्ट म्हणजे सामाजिक समरसतेचं उद्दिष्ट गाठताना संघाने
धोरणं कोणती आखली? त्यांच्या धोरणातला मुख्य भाग माझ्या मते असा होता की सेवा कार्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या जातीपातींमध्ये पोचायचं आणि त्यांना आपलंसं करायचं, आणि त्या माध्यमातून संघाला प्रचंड यश मिळालं. प्रचंड यश म्हणजे आज जगातली सेवा कार्य करणारी, चॅरिटी करणारी एवढी मोठी संघटना जगातली मला नाही वाटत दुसरी कोणती असेल. जवळजवळ 1.5 लाख सेवा कार्य सुरू असतात आणि अत्यंत निष्ठेने सुरू असतात. त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न अनेक पक्षांनी केला, अनेक संघटनांनी केला, अनेक वेगळ्या विचारधारेच्या माणसांनी केला, पण जे निष्ठा समर्पण लागते त्याच्यासाठी ते मात्र जेवढं संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा स्वयंसेवकांमध्ये आहे तेवढं इतर ठिकाणी ते दिसून आलं नाही. त्याच्यामुळे ते प्रयत्न फार यशस्वी झाले नाही. तर हे आपल्याकडे आजही उपेक्षित, मागास, दलित, इतर मागास, म्हणजे आणखी अति मागास असे समाज आहेत. या समाजात वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते शिक्षण असेल, उत्थान असेल, रोजगार असेल, अशा सगळ्या माध्यमातून या लोकांना आपण थोडंसं सन्मानजनक स्थितीत आणावं सेवा कार्याच्या माध्यमातून, आणि एकूण सामाजिक समरसतेचा व्याप वाढवत न्यावा ही संघाची भूमिका होती. त्याचं कौतुकच आहे. पण ही सामाजिक समरसता संघ किंवा संघाचे स्वयंसेवक इतक्या निष्ठेने करत असताना संघाने स्वतःच्या रचनेत का बदल घडवून आणले नाही, हा माझा प्रश्न आहे. हा लोकांच्या मनात अनेकांच्या प्रश्न आहे. कोणी काढत नाही प्रश्न, कारण आजकाल प्रश्न विचारण्याचा भीतीचाच मुद्दा झाला आहे. तर हे संघाच्या रचनेत हे का नाही झालं? मला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला 100 वर्ष झाली आणि सामाजिक समरसतेच्या मुद्द्याला 50 वर्ष झाली, तर या 50 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या मुशीतून घडवलेला सामाजिक समरसतेचे विचार, व्यक्तिमत्व आणि वैचारिक पातळीवर दिसणारा असा एखादा कार्यकर्ता किंवा स्वयंसेवक तो तुमच्या रचनेमध्ये वरच्या पदापर्यंत का पोचला नाही? हा प्रश्न कधी ना कधी कोणी ना कोणी विचारणारच. म्हणजे मी कोणत्याही जातीवर येत नाही, कोणत्याही मुद्द्यावर येत नाही. मला तुम्ही जेव्हा लोकांमध्ये बदल घडवून आणण्याची अपेक्षा करता किंवा त्यासाठी प्रयत्न करता, तेव्हा ते बदल आपसुकपणे तुमच्यामध्ये घडले पाहिजे. ही जबाबदारी जो कोणी ते उद्दिष्ट हाती घेतो त्याच्यावर असते की नाही? आणि असते तर मग हे संघाच्या रचनेमध्ये, संघाची जी काही प्रशासकीय कार्यपद्धती किंवा कार्यकारिणी ही जी काही रचना आहे त्यामध्ये ह्याचं प्रतिबिंब का उमटत नाही? याचं उमटायलाच पाहिजे. आता काही लोक मला असं म्हणतात की एका विशिष्ट जातीचे लोक हे खूप निष्ठेने, समर्पण भावनेने सेवा कार्य करण्यासाठी खूप तत्पर असतात, इतर जातीचे लोक नसतात. मला हा युक्तिवाद मान्य नाही. असा युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. या सेवा कार्यासोबतच इतर छोटी मोठी जी सेवा कार्य इतर समाजातल्या लोकांनी उभी केली आहे त्याच्यातही असे निष्ठावान, समर्पण युक्त लोक आहेत. तर असे लोक, मला असं वाटते की संघाने पुढच्या अजेंड्यामध्ये तरी या गोष्टी करायला पाहिजे की सामाजिक समरसतेचं प्रतिबिंब तुमच्या रचनेमध्ये सुद्धा दिसायला पाहिजे. लोक नाही तसं नाही, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सेवा कार्यामध्ये संघाच्या निष्ठेने, संघाच्या वैचारिक निष्ठा जोपासणारे अनेक लोक कार्यरत आहे, पण त्याचं प्रतिबिंब जे वरिष्ठ पातळीवर उमटायला पाहिजे ते मात्र मला उमटताना दिसत नाही. ते पुढे दिसायला पाहिजे, तरच हे जे काही सामाजिक समरसतेचं वर्तुळ आहे ते पूर्ण होईल. आणि असं वर्तुळ पूर्ण होणे, मला असं वाटते ही एक अचिव्हमेंट असेल संघासाठी. आणि त्या दृष्टीने म्हणजे संघ करतो आहे प्रयत्न, नाही करतो आहे मला कदाचित माहीत नसेल, पण ते दिसायला पाहिजे. म्हणजे आम्ही प्रयत्न करतो आहे पण आम्हाला तसा कोणी भेटला नाही असं म्हणणं वेगळं, पण ते दिसायला पाहिजेत, ते समोर यायला पाहिजेत, ते लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. तर
तुमचा म्हणजे लोकांचा तुमच्याकडे म्हणजे संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडाफार तरी बदलेल, असा एक माझा याच्यामधला मुद्दा आहे. आणि संघाने शताब्दी वर्षाच्या पुढे तरी हा विचार करायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे तो उपासनेच्या स्वातंत्र्याचा. संघ कायम याची तरफदारी करत आला आहे. उपासनेचं स्वातंत्र्य हा आपल्याला घटनेने दिलेला हक्क आहे आणि तो संघ सुद्धा पाळतो. संघाचं म्हणणं आहे की हिंदू हा धर्म नाही, ही जीवन पद्धती आहे आणि यात राहणारे जे कोणते असतील, बाकीचे असतील, सगळे असतील किंवा या भारतात राहणारे जे सगळे लोक असतील त्या प्रत्येकाला उपासनेचं स्वातंत्र्य आहे. तर हे जे उपासनेचं स्वातंत्र्य आहे असं जर एकीकडे संघ म्हणतो, मग संघाच्याच आउटफिटमधल्या संघटना मुस्लिमांनी हा देश सोडून पाकिस्तानात जावं असं कसं म्हणू शकतात? संघाचे लोक कदाचित बोलत नसतील, पण संघाच्या मुशीतून तयार झाले पण वेगवेगळ्या संघटनांमध्ये सक्रिय असलेले लोक बोलतात ना. म्हणजे साधा ताजा मुद्दा घ्यायचा झाला तर अकबराच्या कबरीचा मुद्दा घ्या. या मुद्द्यावर संघाला गेल्या 10 दिवसामध्ये 2दा विश्व हिंदू परिषदेचे आणि सत्ताधाऱ्यांचे कान 2दा टोचावे लागले, 2दा. आणि काल भैयाजी जोशींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कबर आहे, कबर राहील आणि तिथे ज्याला जायचं आहे तो जात बसेल, हा वाद अनावश्यक आहे. मग त्याच मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते संघाच्या परवानगी विना अशी आंदोलनं घेतात का? हा एक शंका किंवा प्रश्न. घेत असतील किंवा नसतील घेत, ते स्वतःच्या मनाने काही करत असतील तर संघाची उपासनेविषयीची मतं खालच्या पातळीपर्यंत संघाच्या समर्थित संघटनांपर्यंत किंवा शाखेपर्यंत पोचत नाहीत का? हा दुसरा प्रश्न. मग मुस्लिमांनी पाकिस्तानात चाललं जावं असं जेव्हा काही लोक म्हणतात, अरे मग अखंड भारताच्या स्वप्नाचं काय? उद्या समजा अखंड भारत झाला तर मग त्यांना पाकिस्तानामधून आणखी कुठे दुसरीकडे पाठवणार का आपण? तर हे जे आहे, ही जी काही विसंगती आहे, मला असं वाटते ही विसंगती आत्ता दिसलीच. अकबराची कबर या अत्यंत फालतू मुद्द्यावर दिसली. तर ही विसंगती संघाने टाळायला हवी असं मला वाटतं, कारण याच्यातून काहीही साध्य होत नाही. आणि आता कसं झालं आहे, मध्यंतरी आपले सरसंघचालक मोहन भागवत पण म्हणाले की प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिर शोधू नका. आज दत्तात्रय होसबळे तेच बोलले की हे योग्य नाही. पण तरीही जर परिवारातल्या संघटना सातत्याने हे मुद्दे उकरून काढत असतील तर असं समजायचं का की संघाचा एकूण परिवारावरचा कंट्रोल किंवा वचक कमी झाला आहे, की असं समजायचं की संघाच्यामुळे संघ ही मातृशक्ती आहे असे सगळे सत्ताधारी, जेवढे कोणते भाजपचे सत्ताधारी आहेत, ते स्वतःला समजतात की आमच्यासाठी मातृवंदनीय स्थळ म्हणजे रेशीमबाग आहे आणि संघ ही आमची मातृशक्ती आहे. मग हे जे सत्तेत आलेले लोक आहे, यांना राजकीय लाभाची चटक लागल्यामुळे ते संघाच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेतात का? या मुद्द्यावर मला असं वाटते की कुठेतरी म्हणजे आता हे असे जाहीरपणे कान टोचणे, याच्यातून काय दिसते? याच्यातून विसंवादाचं दर्शन होते ना. म्हणजे विश्व हिंदू परिषद शांत बसली, पण जे राज्यकर्ते आहे आणि जे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांमध्ये जे काही नवीन हिंदुत्ववादी आले आहेत ते तर थांबायलाच तयार नाही. कारण त्यांना राजकीय लाभाशी घेणं देणं आहे, त्यांना संघ काय हे समजून घेण्यात रसच नाही. त्यांना सत्तेशी त्यांची जी बांधिलकी आहे ती सत्तेशी आहे आणि संघाची बांधिलकी सत्तेशी नाही, विचाराशी आहे. मग जर विचाराशी बांधिलकी असेल तर वैचारिक विसंगती कोणत्याही मुद्द्यावर दिसायला नको, याच्यासाठी संघ पुढील काळात प्रयत्न करणार आहे का? मला असं वाटते की या गोष्टी म्हणजे ह्या अपेक्षा आहेत. जर संघ 100 वर्षाचा होत असेल तर संघाकडूनही अपेक्षा बाळगल्या पाहिजेत. या गोष्टी व्हायला पाहिजे आणि
नमाज, मग जर उपासनेच्याच पद्धतीचा जर मुद्दा असेल तर नमाज आणि गणेशोत्सव आपण वेगवेगळ्या नजरेतून कशाला बघायचे? एकाच नजरेतून बघा ना. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे भैयाजी जोशी सरळ सरळ म्हणाले की ज्याला कबरीवर जायचं त्याला जाऊ द्या, कशाला कुणाला अडवता. मग तोच मुद्दा नमाज आणि गणेशोत्सवाच्या पातळीवर पण तोच मुद्दा लागू होतो. तर मला असं वाटतं की ही जी काही थोडीशी वैचारिक अस्पष्टता दिसते ती दूर व्हावी असं मला वाटते. त्यानंतर संघाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, संघ विरोधी विचार सुद्धा चांगल्या पद्धतीने ऐकून घेतो. आत्ताचे नव हिंदुत्ववादी सोडा, ते नाही ऐकून घेत, पण जुने जाणते संघसेवक हे कायम माध्यमांसाठी आदराचं स्थान राहिले आहेत. माध्यमांकडून संघाविषयी चुका झाल्या नाही तसं नाही, चुका झाल्या, चुका होतात, त्या संघाविषयीच झाल्या असं नाही, त्या डाव्यांविषयी झाल्या, काँग्रेसविषयी झाल्या, अनेकांविषयी झाल्या, चुका होतातच. पण चुका झाल्यावर त्या उदारपणे माफ करण्याची वृत्ती संघामध्ये आहे, बाकीच्यांमध्ये आहे. पण ही जी काही सहिष्णुता आहे संघाची, ती या नव हिंदुत्ववाद्यांमुळे लोप पावत चालली आहे का? आता सरळ सरळ म्हणजे माझे पण खूप मित्र आहेत संघात, एकटे देवधर नाही, बरेच मित्र आहेत, ते पण म्हणतात की अरे यार ह्या नवीन लोकांनी वाद आणलाय म्हणते. ही भूमिका काय दर्शवते? या नवीन लोकांनी वाद आणला आहे. मला असं वाटते की इथे मग संघाची शिकवण थोडी कमी पडते का? आणि हे कसं झालं आहे की संघाची वैचारिक बैठक, वैचारिक पाया भक्कम आहे. तो कधीही राजकीय स्वार्थाच्या मागे जाणार नाही, तो कधी त्याच्या मनात लालसा निर्माण होणार नाही. जो कोणता चांगल्या मुशीतून घडलेला स्वयंसेवक आहे तो कधीही याच्या मागे जाणार नाही. पण याच विचारधारेमध्ये आलेला जो राजकीय प्रभाव आहे, जे राजकीय नेते आहेत ते मात्र तसे वागताना दिसत नाही, ते आणखी कट्टर होताना जातात. त्याच्यामुळे अनेकांच्या मनात आणि माझ्याही मनात एक प्रश्न निर्माण होतो की भाजपमुळे संघाची फरफट होत नाही आहे. अनेकदा असं जाणवलं आहे की म्हणजे मोहन भागवतांनी इथे जे दसऱ्याला भाषण दिलं ते कुणाला उद्देशून होतं हे वेगळं सांगायची गरजच नाही. लोकशाहीच्या मुद्द्यावर नड्डांनी म्हटलं होतं की बा फक्त एकच पक्ष या देशात राहील, बाकी कोणीही राहणार नाही. त्याचं ताबडतोब खंडन त्यांनी सायंटिफिक हॉलमध्ये केलं होतं. तर हे असं फक्त खंडन करणे म्हणजे कोणीतरी बाहेर काहीतरी बोलायचं आणि संघाच्या वतीने लोकशाहीवर निष्ठा दाखवणे किंवा सांगणे आणि हे चूक आहे असं अप्रत्यक्षपणे सूचित करणे, हा नेमका खेळ काय आहे? हा खेळ आहे की हा विसंवाद आहे की कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे, कुठेतरी संपर्क बरोबर होत नाही, असं काही आहे का? तर हे मुद्दे लोकांच्या मनात कायम असतात. त्याच्यामुळे जो काही थोडाफार संशय निर्माण होतो तो संशय दूर व्हायला पाहिजे असं मला वाटते. आणि म्हणजे आजही अनेक लोक बाहेरचे, जे सहिष्णुता हा संघाचा मला असं वाटते की पायाच आहे, सहिष्णूच आहे संघ, पण आजही अनेक लोक सहिष्णुता हा षंढपणा आहे असं म्हणतात. अशी भाषा मी संघ परिवारातला आहे असं अभिमानाने सांगणाऱ्याच्या तोंडी येते कशी? हे मला असं वाटते की हे टाळायला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी वचक बसायला पाहिजे. आता पुन्हा आणखी एक माझा जो मुद्दा आहे तो अशा मुद्द्यावर संघ कधी कठोर भूमिका घेतो पण नेहमी गुळमुळीत भूमिका घेतो, हा पण एक लोकांच्या मनात असलेला प्रश्न आहे. म्हणजे संघाचे निरोप स्पष्ट पोचत नाही, स्पष्ट शब्दात दिले जात नाही किंवा दिले जात असतील तर ते पाळले जात नाही, असं काही होते का? ही सगळी आतली रचना आहे. मला मान्य आहे की याच्यावर कोणी जाहीरपणे बोलणार नाही, पण यातून जो काही थोडासा विसंवाद दिसतो तो मला असं वाटते टाळायला हवा.
आणि दुसरा एक आणखी मुद्दा आहे की संघाच्या, म्हणजे मी नाव घेऊन सांगतो, संजय जोशी, का बरं त्यांची फरफट केली जात आहे? संघ आपल्या, अरे एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता घडायला खूप वर्ष जातात, एखादा पत्रकार घडायलाही खूप वर्ष जातात. हे सोपं काम नाही. तुम्ही डिग्री घेऊन घ्याल, तुम्ही तुमचे प्रशिक्षण वर्ग कंप्लीट कराल, पण त्याच्यातून सगळेच लोक मोहन भागवत होत नाही, भैयाजी जोशी होत नाही किंवा होसबळे होत नाही. काहींमध्येच ती कुवत असते, काहींमध्ये ती क्षमता असते आणि ते लोक समोर जातात. अशा लोकांना प्रोत्साहन देत देत समोर नेणे हे आपलं काम आहे. हे जर संघाचं काम आहे तर मग आपण फक्त भाजपला नको किंवा भाजपमधल्या एका माणसाला नको म्हणून एका माणसाला कुजवणे, ही कोणती पद्धत आहे? ही पद्धत चूक आहे. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या प्रचारकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं की नको, किंवा त्याला काहीतरी वेगळं काम द्यायला हवं की नको. तो काम करण्यास तयार नसेल किंवा तो मला भाजपतच काम करायचं आहे तर त्याच्यासाठी रदबदली करायला हवी की नको, याच्यावरही संघाने, बरं ही अस्वस्थता संघातल्याही लोकांमध्ये आहे की जोशींचं काय इतकं वाईट झालं. आणि स्वाभाविक आहे, घरादारावर तुळशीपत्र ठेवून अशा पद्धतीने स्वतःचं जीवन राष्ट्रासाठी समर्पित करणे, याच्यासाठी जो ध्येय त्याग लागतो हे सोपी गोष्ट नाही. आणि त्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडते, असं कसं होते? आणि काहीच मिळत नाही. बुटीबुरीला एक टपरी आहे त्याच्या भावाची. तर हे जे आहे, संघ ठामपणे आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहत नाही असं चित्र याच्यातून निर्माण होते. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आहे संघ आणि राजकारण. मला असं वाटते की इथे संघाची भूमिका पुन्हा थोडीशी संशयास्पद मला वाटते. म्हणजे आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संघाने इतकं काम केलं की भाजपला खूप किंवा महायुतीला प्रचंड यश मिळालं. अशा बातम्या जेव्हा छापून आल्या त्या संघाने नाकारल्या का? आम्ही नाही केलं काम, आमचा राजकारणाशी संबंध नाही असं संघाने म्हटलं का? असं अजिबात म्हटलं नाही. आमचे लोक काम करत होते असंच म्हटलं. मग जर आमचे लोक राजकीय फायद्यासाठी काम करत आहे तर मग आमची राजकीय पण काही भूमिका आहे असं संघ कधीतरी स्पष्टपणे म्हणेल का? असं म्हणायला हवं. संघातले लोक जर राजकारणात जाऊन संघटन सचिव होत असतील, वेगवेगळ्या पदावर जात असतील तर ती त्याची भूमिका वेगळी, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असं कसं होऊ शकेल? मग अडवाणीला घरी जा कसं सांगितलं गेलं? तर ही जी काही इथे जी काही थोडीशी गॅप आहे, मला असं वाटते ही गॅप दूर झाली पाहिजे. मध्यंतरी आत्ता एक 15 दिवसापूर्वी मी संघाची मालमत्ता असा लेख लिहिला आणि त्याच्यावर तो इतक्या चतुराईने लिहिला मी की त्याच्यावर काही फार कोणाला आक्षेप घेता आला नाही. तरी 2 पत्र आली, आम्ही ती छापली पण. चतुराईने याच्यासाठी की संघाने मालमत्ता गोळा करावी की नाही हा मुद्दाच नाही. संघाने मोठं झालंच पाहिजे, पण संघाने मोठं होताना आणखी पारदर्शी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की संघ रजिस्टर का करत नाही संघ, हा प्रश्न आहे अनेकांच्या मनात. त्याच्यावरून कोण फालतू लोक कोर्टात लढे देतात, ते फेटाळले जातात वगैरे, ते सोडून द्या. पण हा लोकांच्या मनातला प्रश्न आहे की का रजिस्टर करत नाही संघ? नेमकी तुम्हाला मिळणारी गुरुदक्षिणा किती? बरं ठीक आहे, तुम्ही रजिस्टर करत नाही, पण आम्हाला इतक्या देणग्या मिळाल्या, इतक्या लोकांनी CSR मधून पैसे दिले, इतक्या लोकांनी इकडून दिले, इतक्या लोकांनी दिले आणि याच्यातून आम्ही हे उभं केलं, हे जाहीरपणे सांगा. विश्वसनीयता ही नुसत्या रजिस्ट्रेशन मधून उमटत नाही, ती कृतीतूनही उमटते. ठीक आहे, नका करू रजिस्ट्रेशन, पण ही विश्वसनीयता लोकांच्या मनातली कायम ठेवायची असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे. मी त्याच्यात एक उल्लेख केला होता लेखामध्ये की आजकालचे जे स्वयंसेवक आहेत, प्रचारक आहेत, ते विमानाने जातात. त्याच्यावर गोविंद माधव देशपांडे नावाचे एक जे वाचक ते व्यक्त झाले माझ्या लेखावर आणि त्यांनी म्हटलं की याच्यात गैर काय आहे? बिलकुल गैर नाही.
काळानुरूप बदललेच पाहिजे. काळानुरूप बदलला म्हणून संघ मोठा होताना दिसतो आहे. पोथीनिष्ठ राहिले म्हणून डावे संपले. जेवढे पोथीनिष्ठ अजूनही डावे म्हणजे डाव्यांची घसरणच सुरू आहे, कारण ते त्यांच्या पोथीच्या बाहेर जायलाच तयार नाही, ते बदलायलाच तयार नाही. ते अजूनही जो कोणता डाव्या पक्षाचा खासदार असेल तो फक्त 5,000 रुपये स्वतःच्या खिशात ठेवतो, बाकीचे पैसे पार्टीसाठी देतो. आणि हे एका दृष्टीने हे दान म्हणून ठीक आहे, पण तुम्ही जो काही तुमच्यातला वैचारिक बदल, जसं जसं जग बदलते आहे, जसं जसं लोकांच्या आशा आकांक्षा बदलते आहे, त्याचं प्रतिबिंब कोणत्याही संघटनेत उमटलंच पाहिजे. मला त्याच्यामुळे त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नाही की असं जायला पाहिजे, पण याची वाच्यता झाल्यावर अस्वस्थ होण्याचं कारण काय? मला असं वाटते की या सगळ्या गोष्टींवर संघाने पुढच्या काळात काम करायला हवं. म्हणजे पुढच्या काळात याचा किमान विचार, मी खूप लहान माणूस आहे संघाच्या दृष्टीने, आणि मी पण एक नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून अपेक्षा ठेवणं हे माझं कर्तव्य आहे, आणि त्या अशा चांगल्या व्यासपीठावर मांडणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी हे सगळे मुद्दे इथे मांडले. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.